राम भाऊ सगळ्यांना. आता आलो एक नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या मित्र कल्पेश पाटील. तर हे बघू शकता माझा मित्र सगळेजण. हॅलो करून द्या सगळेजण. आपण कशासाठी आलोय तिथं? आता नाटक आपल्याला बनवायचंय स्वतःच. स्वतःचं नाटक नाही, ऍक्ट कशासाठी ऍक्ट? वुमन्स डे साठी. आपल्याला परवासाठी बनवायचं. हा, आणि आमचे डेकोरेशन कमिटीचे हेड मिस्टर सुधांशू सोनवणे. बऱ्याच दिवसानंतर लग्न. काय काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही, आता वुमन्स डेचं करतोय. वुमन्स डे साठी आता थोडंसं करतोय, पण आता पुरुष प्रधान ड्रेस नाही राहतात, स्त्री प्रधान ड्रेस झालाय. ते राहू दे भाई, तू आता सध्या वुमन्स डे बद्दल बोल. वुमन्स डेचं बघू, आता थोडं डेकोरेशन करू, छान छान नाटक करू, फॅशन शो ठेवू, सर मॅडमांना पण इन्व्हॉल्व करू. हो का? आणि 8 मार्चला आपल्याला कॉलेजमध्ये वुमन डे सेलिब्रेट करायचा आहे. वुमन्स डे वुमन्स डे सेलिब्रेट करायचा आहे. सो त्या फक्त एक तुझी वुमनचं नाही डे सेलिब्रेट करायचंय. त्यासाठी आपण इथं जमलेलो आहे. हा का? तरी आम्ही आता ऍक्टची तयारी करतोय. जे करणार आहे त्यांचं दाखवणं. हा, जे एक्झॅक्ट ऍक्ट करणार आहे त्यांना. आमची कायम ऍक्ट असो काय असो, आमची एक सूत्रधार फिक्स असते कायम. मेघना गवळी. काय मेघना, कशी तयारी चालू आहे? छान चालू आहे एकदम. कायम फिक्स असतं की ऍक्ट असो स्पीच असो, आमचं काही बी ग्रुपचं सूत्रधार असो मेघना फिक्स कर. आमचे अर्धे मेंबर अजून तिकडे आहेत, त्यांना बी विचारू की काय भाऊ कसं आहे, तुम्ही काय रोल घेताय काय रे भाऊ? अरे काय करा ना तू. स्पीच बनवणं चालू आहे. पण तू तर ऍक्ट आहे ना? हा, मी आहे ना, मग सगळीकडे प्रिपरेशन करून घेतोय. पण सगळीकडे तोंड मारा ना तू. नाही रे, म्हणजे हा प्रिपरेशन करा ना तू असं. काय तुम्ही दोघं काय करताय? स्पीच मध्ये घेणार आहे, सो मी स्पीच रेडी करते. तिला हेल्प करते. तू स्पीच घेणार आहे? तू ना राहू दे. तुम्ही आता इथून जावा. तू ना राहू दे. हा, अरे तू मेन आहे तिथला. तुमच्या काळात ऍक्ट व्हायची का? पण तू नाही ग. आपण आता येतोय. हा 7वा चिरंजीव आहे. 8वा चिरंजीव. कुठं फिरतोय? काय चालू काय? अरे तू कशात घेतलाय रोल? आहे काहीतरी होणार आहे ना. पण कशात? ते नाटक होणार आहे ना, त्याच्यामध्ये काहीतरी एखादा रोल घेऊन टाकेल. हा का? अरे याला झाड बनवा रे. मेघना याला झाड बनव. झाड. हा प्रिन्सिपल. बोल. अरे मी काय नाही हा प्रिन्सिपल असल्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? तो प्रिन्सिपल दिसून मेरी पिच असल्याबद्दल काय म्हणणं? कॉलेज बरबाद. कॉलेज. तो प्रिन्सिपल आहे तुम्हाला काय म्हणणं नाही, मेरी पिच त्याच्याबद्दल काय म्हणणं? तू रेपिस्ट आहे. तुम्ही काय करणार आहेत का मग? हो, आम्ही डेकोरेशन करणार आहे. त्यासाठी आम्ही काय आयडियाज काढले आहेत, पण आम्ही ते कन्फर्म नाही सगळं काही. हा हा, तुम्ही पण का डेकोरेशन? डेकोरेशनमध्ये fit. जरी काय एक आयडिया काय डेकोरेशनची आम्ही तुला दाखवते का? हे असं काही भारी ना खरंच. हे असं. आणि कुठं होणार आहे हा कार्यक्रम? सेमिनार हॉल. सेमिनार हॉलमध्ये होणार आहे का? हा, मग खूप मोठी जागा आहे ती, काही विषय नाही. हा. हा, चला मग येतो. करा प्रिपरेशन, चांगली प्रिपरेशन. ब्लॉगर केपी इज हिअर नाव. आणि माझी बहीण आली आहे. काय करते तू? मी कशाची? आता फॅशन शोची हेड झालेली. कशाची head? जिमची हेड होती, यावेळेस फॅशन शोची हेड आहे. फॅशन शोची हेड आहे असं. आणि काय काय फॅशन शो मध्ये तरी तुझे एक अंदाजे? तिकडे सस्पेन्स येतो. सस्पेन्स नाहीये, हा व्हिडिओच नंतर पडणार आहे. हा, मग ते वगैरे. आता मुली जे वेशभूषा वगैरे काढणार त्याच्यावर रॅम्प वॉक वगैरे. तू काय करणार आहे? मी यावेळेस निवांत आहे. मी आता हेड बनवून एकदम फक्त सगळं बघणार आहे. फक्त मी हा. काही करणार नाही. बरं आहे पण नाहीये तू. सांगितलं. बरं आहे नाहीये. हा. मी मॅनेज करणार आहे म्हणून मी नाहीये, कळलं ना? हा. माहिती होत नाही. हे खरं सांगू का? इकर मॅडम देखील घेतलं असं काही नाही, असं काही नाही. गप. काय कोपऱ्यात काय चालू आहे? तू हा. कसं प्यार करती नाही करते? काय चालू होतं एकट्यात तुझं? रीला पाहू राहिला होता. असं असं लपून लपून सर थोडे पैसे द्या ना असं सर. उठणार होता असा. मग सर थोडे पैसे द्या सर. सर थोडे पैसे द्या ना. 3000 रुपये दिवसाला तुम्ही असं बी IQ कोट्यात न देताचे. थोडेसे आम्हाला बी द्या. 501 रुपये थोडे मिळेल. ऍक्टला तेवढीच मदत होईल एवढे आमच्या. होते सगळे इकडे दिले इकडे कुठं? कॉलेजला. तू आता आणि कॉलेजला येऊन कोणती बोंब पाडतोय तू? काय करतोय रे विवेक? काय करतोय तू? फॅशन शोची अँकरिंग. फॅशन शोचे अँकर. आणि तू? मी फॅशन शोची इन्फॉर्मेशन सांगणार आहे सर. हा का? काय करते तू? फॅशन शो. फॅशन शो मध्ये तू काय करते? पण मी मॅनेजमेंट आहे रे. याच्यात मॅनेजमेंट आहे का? ओनली हेड. ओनली हेड, बट हेड हॅज नो हेड. इट्स अ बॉय श्रीशांत. काय श्रीशांत? नाही का पाहिजे का? मग टाकायचं तर पडतो कशाला एवढं? काय म्हणतात तुझ्यासाठी तर खूप भारी झालं. आजचं लेक्चर नाही झालं तर रोज ती वेळ चालू असतात.
ओ गणेश तू काहीच करत नाही का स्पीचची तयारी डायरेक्ट अंगाला काटे आले पाहिजे बाई माझे आशीर्वाद नाही रे तू माझ्यापेक्षा मोठा आहे ना बाई 5 वर्षानं मोठा आहे तू माझ्यापेक्षा हा तेच 5 महिन्यानं मोठा हॅलो ब्लॉग मला खूप आवडतात मी बघते माझे ब्लॉग आवडता पहिलाच ब्लॉग पाहिलाय तू हा ना तोच एकदम भारी झाला असं बोलते कॉम्प्लिमेंट देते खूप भारी आला का खरंच हा. सांग मग लाईक करा ब्लॉगला सबस्क्राईब करा like करा सबस्क्राईब करा शेअर करा हा ते जाऊ दे आता तू ऍक्टिव्हिटी मध्ये भाग का घेतला नाही ते सांग अरे मला बरं नाही म्हणून बरं नाही म्हणून का बरं कधी असतं तुम्ही चुप बसा तुम्ही नाही घेतलाय का भाग कशात असं आहे का नाही पण एका कशात तरी घ्यावं शिवजयंतीमध्ये तुम्ही निसर्ग लेझिम मध्ये घेतलं होतं आता याच्यात तरी घ्यायला पाहिलं होतं तुम्ही भाग का लेझिम मध्ये पण नव्हते तुम्ही होते ना हा तेच मग चला जाऊ द्या माझा ब्लॉग पाहता का नाही कसं आवडता का नाही अरे स्क्रिप्टेड नका सांगा खरं सांगा हा, सगळे एक साथ बोलताय पाहिजे जसे श्लोक बोलताना एक साथ तसंच बोलताय मग तुम्ही नाही भाग घेतला का कशात कार्ड्स बनवणार आहेत तुम्ही काय जोरात चालू द्या मग ब्लॉग पाहता का माझे आवडला होता का ब्लॉग मागचा चला चला मग. येतो रिकामा तू भी रिकामी आणि म्हणे मी हेड म्हणे मी हेड निस्ती उभी राहते काही करत ते नाही टेम्पलेट नाही म्हणत भाई त्याला थंबनेल म्हणता साले अनपड तर आता मित्रांनो मी तुम्हाला रॅम्प वॉक दाखवणार आहे खूप भारी करतील बघू काय करता ये चला सुरुवात करा मिस प्रांजळ निकाळजे ॲज सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले आणि तू तेच CR LR आमच्या क्लासचे सगळेच आहे हो आपल्या क्लासचे सगळेच येते तुम्ही काय म्हणताय माझं अजून फिक्स झालं नाही कमेंट सेक्शन मध्ये टाका ब्रो त्यांनी काय केलं पाहिजे Bro, तू कशात पार्ट घेतलाय अँकर यू आर अँकर अँकर हा अँकर हा बाईक मजाक नाही सांगतो डायरेक्ट फाडून टाकायचं डायरेक्ट आवाज हा. वेगळा करायचा काय मागच्या वेळेस बाजी प्रभू होता यावेळेस यावेळेस अँकर मला भरोसा आहे बाई मयूर भारी करायला राधिका माकड तोंडी गुंजन सक्सेना जमू नाही राहिलेलं का करावते की खुशी आहे की आमच्या क्लासची सर्वात शांत मुलगी आणि आमच्या क्लासचा सर्वात बेस्ट मुलगा आहे हा जो कधीच क्लासला येत नाही आणि याला काही येत बी नाही कोट्यातून आला. मॅनेजमेंट कोटा 200 मार्क घेऊन आपल्याला जगवतोय तो त्याचे पैसे देऊन हा आणि प्राची एवढ्या कठीण परिस्थितीत सुद्धा ही अभ्यास करते म्हणजे हिची कॅपॅसिटी बघा तुम्ही आणि हे आमच्या क्लासचं थोडंसं डिस्कशन चालू आहे डेकोरेशनचं आणि सध्या प्रीतम काय आहे तो हां अरे हां बोल त्यांनी आता एवढी काही आयडिया नाही आता सगळे डिस्कस करून बघणार आहे मग हां हे डेकोरेशन करणार आहे मजा नाही आली जाऊ दे. मी सुधांशू सुधांशू सोनवणे आणि गोल्डन वॉच घालून आला हातात जिंकली काही काम बी नाही एवढा काही ठीक आहे पण आज कटिंग मिटिंग करून आला एकदम सभ्य दिसायला लागला पण आहे नाही तो सभ्य एकदम म्हणजे तो लेवल डाऊन आणि काय करायला हॅलो बोल ना नाव सांग हॅलो सांग ना नाव मी आजकाल बोलत नाही मला बघून तोंड मी याचं काय बिघडवलं विनाकारण माझ्याकडे बघून तोंड वाकडं करतो मला आजपर्यंत कळालं नाही हा रोहित ना तुझ्याकडे बघून काय वाकडं तोंड करतो नाही मी आजपर्यंत याला म्हणजे मी कधी काही बोलले पण नाही तरी पण तोंड वाकडं करतो काय प्रॉब्लेम आहे काय माहिती त्याला तुझ्याशी शेवटचा होता तर मी भेटू मित्रांनो कसा हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि भाई 500-400 व्ह्यूज तसं तर लोकांपेक्षा खूप जास्त व्ह्यूज येत आहे मला एका दिवसात 400 व्ह्यूज आणणं काही कमी नाही आहे पण तरी तुम्ही नाही का ट्राय करा की हा व्हिडिओ 1000-2000 असा गेला पाहिजे चला मग भेटू जय श्रीराम करून द्या बाई सगळ्यांनी जय श्रीराम चला